राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार आज तासगाव दौऱ्यावर आले असताना विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ असलेल्या जाहीर सभेत बोलताना म्हणाले, मोदी तुम्ही आमच्या घरच्यांची काळजी करू नका, आम्ही एकत्र आहोत, पण ज्याला स्वतःचं घर सांभाळायला कळत नाही त्यांनी दुसऱ्याच्या घराची काळजी करू नका, तुम्हाला तर घरच नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। दरम्यान सैन्य अधिकारी अभिनंदन यांची सुटका झाली की तुम्ही म्हणता की 56 इंचाची तुमची छाती, मात्र कुलभूषण यांची सुटका तुमच्या माध्यमातून होत नाही, मग तेव्हा तुमची छाती काय 15 इंचाची होते काय, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। भाजपाच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तर शेतकऱ्यांना साले म्हणतात, एकीकडे शेतकऱ्यांना साले म्हणतात, परत त्यांच्याकडे मतं मागायला जातात, तुम्हाला लाज वाटत नाही काय, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारला। दरम्यान उमा भारती यांनी संगीतल होत गंगा साफ नाही झाली तर मी जलसमाधी घेतो, मात्र गंगा तर साफ झाली नाहीच, आता तुम्ही समाधी काय घेऊ नका, नाहीतर गंगा आणखीन खराब होईल, असंही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हटले। जगाने मागणी केली की त्याची सुटका झाली पाहिजे त्या करारासह, शेवटी पाकिस्तानला त्याची सुटका करावी लागली। विजयानंतर सगळ्या देशाला हे घडलं कशावर? जगाच्या दबाव, जवाहरलाल नेहरूंच्या काळात केलेला करार आणि त्यामुळे त्याची सुटका झाली। पण मोदी साहेब सांगायला लागले की आमची 56 इंचाची छाती होती, त्यावर त्याची सुटका झाली। सुटका कसा तो आहे आमचं त्यांना एवढंच होते, तुमची 56 इंचाची छाती होती, तो जेव्हा तो अधिकारी सोडला गेला तर गेले 3 वर्ष कुलभूषण जाधव महाराष्ट्रातला एक सैन्य अधिकारी पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये, त्याला का सोडून नाही, तुमची 56 इंचाची छाती सगळ्या 15 इंचाची झाली। त्या कुलभूषण अभिजितीचा कुलभूषणचे घरचे लोक बघायला गेले तर त्याला बघायला सुद्धा संधी दिली नाही। अशी काच लावली काचेच्या पलीकडे त्याला बसलो आणि लांबून ठेवायला लागतो, ही जाईना आणि 56 इंचाची गोष्टी करते। तुमच्याकडून या देशाचं रक्षण होईल याचा आमचा कोणाचा विश्वास नाही। भाजपवाले देशाचं रक्षण करतील याचा विश्वास ठेवायचा। आज या देशामध्ये हल्ले किती, हे गेल्या 3 वर्षामध्ये दरवर्षी 200 पेक्षा जास्त हल्ले दहशतवाद्यांच्याकडून या देशात, त्याचं काय केलं त्याबद्दलची माहिती सांगितली। मला आठवतं की आता अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, तुम्हाला आठवत आहे? कोणाचं राज्य? भाजपचं राज्य। रघुनाथ मंदिरावर हल्ला झाला, कोणाचं राज्य? भाजपचं राज्य। कारगिलचा हल्ला झाला, भाजपचं राज्य। पार्लमेंटवर हल्ला झाला, भाजपचं राज्य। अमरनाथ यात्रेवर हल्ला झाला, भाजपचं राज्य। पठाणकोटवर हल्ला झाला, भाजपचं राज्य होतं। उरीचा हल्ला झाला, भाजपचं राज्य होतं। आणि परवा पुलवामा हल्ला ज्यावेळी झाला तेव्हा सुद्धा भाजपचंच राज्य होतं। आणि म्हणजे यांच्या राज्यामध्ये जास्तीत जास्त हल्ले झाले आणि हे सांगतात या देशाचं रक्षण करण्याची ताकद माझ्या मुलग्याच्यामध्ये माझ्या 56 इंचाच्या यांच्याकडून देशाचं रक्षण केलं जाणार नाही। यांच्याकडून या परिस्थितीचा गैरफायदा घेतला। आज जाहीर ठिकाणी सांगतात की काँग्रेसने भ्रष्टाचार केला आणि स्वतः सांगतात की मला खाऊ मला खाणे लोक म्हणजे चांगलं गडी खाते नाही, खाऊ नाही देत, त्याचे वेगळं कर। एक दिवशी पार्लमेंटमध्ये माहिती मिळाली राजू शेट्टी हजर होते, राफेल नावाचं विमान केंद्र सरकारने खरेदी करायचे ठरवलं। निकाल कधी झाला? मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतात विमान पाहिलं गेलं, तपासलं गेलं, लष्कराने स्वीकार केला, किंमत किती सांगितली गेली? 350 कोटी। निवडणूक आल्या, सरकार बदल, नवं सरकार उदित झालं,
त्यांनी 1 वर्ष वाद येऊन पुन्हा त्याच्या किमतीच्या वाटाघाटी केला. 350 कोटीचं विमान 650 कोटी, 650 कोटीचं विमान आणखी एका वर्षाची 750 कोटी झालं आणि शेवटी ते विमान 1660 कोटीला खरेदी करावं अशा प्रकारचा प्रस्ताव फ्रान्सकडनं भारताकडे. 350 कोटीला मिळालं विमान 1660. कशी वाढली किंमत? ना खाऊंगा ना खाने दूंगा, किसने खाया है? ये कहाँ गया सब मामा? कि दाल में कितना कुछ खाना है ये बताने के लिए तैयार है. पार्लिमेंटमध्ये चर्चा केली या सगळ्या लोकांनी. लोकसभेत मी नव्हतो, राजू शेट्टी तिचं वंशीबाई आहे, त्याचं नाव सीताराम, निर्मला सीताराम. त्यांनी उत्तर दिलं विमान चांगले. सगळे खासदार म्हणलं आम्ही मान्य करतो. त्यांनी सांगितलं की किंमत झाली, त्याचे कागद वाटाघाटीचे काय होते ते आम्हाला दाखवा. नाही म्हणजे गुप्त, की गुप्त कागद बाहेर दिले तर जगाला कळतील, आमच्या शत्रूला कळतील, देशाची भेट होतील आणि ते. पार्लमेंटच्या लोकांनी सांगितलं ठीक आहे, देशाच्या रक्षणाचा प्रश्न आहे, आम्ही काय हत्या करत नाही, आम्ही काय मागायचं. 15 दिवसांनी काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुप्त पुस्तकाने कागद दाखवा सांगितलं. सरकारच्या वतीने सांगितलं कागद चोरी लागेल आणि गुप्त कागद चोरी लागला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी हल्ला केला. त्या पुन्हा कोर्टामध्ये सांगितलं चोरी नाही गेले. संरक्षण खात्याच्या कार्यालयातून त्या कागदाचे फोटो काही लोकांनी काढले आणि दक्षिणेतल्या हिंदू नावाच्या वृत्तपत्रात ते छापवलं. आता संरक्षण खात्याच्या ऑफिसमध्ये जाऊन गुप्त कागदाचे फोटो काढले जातात, वृत्तपत्रात छापून येतात आणि आम्हाला सरकार मग ते कागद काय किंमत वाढली त्यामुळे सिद्ध झाली. संरक्षण खात्यात एक नियम आहे, मोठी खरेदी करायची असेल ते एजंटचं. यांनी या ठिकाणी एजंट घातला. रिलायन्स डिफेन्स कंपनी अनिल अंबानीची आणि या एजंटचं विमानात देण्याच्या संबंधीचा करार त्याने ते कागदपत्र केले फ्रान्स आणि बाकीची सगळी विमानाची काही फाटून देऊ आणि त्याची निर्मिती हिंदुस्थानात करण्याची कराराचे कागदपत्र केले. अंबानीने नागपूरला जमीन घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही विमान बांधण्याची कंपनी काढू म्हणून सांगितली. या देशामध्ये यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना चीनच्या युद्धाच्या नंतर आपण अडचणी चालू म्हणून 3 फॅक्टरी विमानाच्या कार्याचा निकाल घेतला. एक नाशिकच्या जवळ मी, एक बंगलोरच्या जवळ आणि एक लखनौच्या जवळ उत्तम विमान आपल्या सरकारने त्या ठिकाणी तयार केले आणि म्हणून आम्ही विमान करू शकतो. अंबानीला विमान करण्याचा अधिकार द्यायची काही गरज नाही. हा प्रश्न आपल्या लोकांनी मांडलेला होता. ऐकलं नाही. अंबानीला विमान करण्याचं काम देतो त्यांना फार आवडलं होतं. अंबानीने आयुष्यामध्ये विमान कधी करायचं केलं? ते शाळेत शिकत होते त्या वहीचा एक कागद काढला आणि त्याचे कागदाचं विमान केलं आणि ते टाकलं. एवढा अनुभव त्यांना होता, बाकी कुठला अनुभव होता. आणि देशाच्या रक्षणाचं विमान तयार केलं, त्याची किंमत वाढवली गेली. याचा अर्थ ना खाऊंगा ना खाणे दूंगा, याच्यात काही अर्थ नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याच्या संबंधीचं काम या राजवटीमध्ये होतं. त्याचं उत्तर आज भाजपवाल्यांना द्यावं लागेल. आम्हाला लोकांच्या व्यक्तिगत ठिकाणी कमी प्रश्न सुटला नाही. या ठिकाणचं सत्य हे या ठिकाणी सांगितलं. पण ते सांगायचं, दिलेलं आश्वासन पाळायचं नाही, हे याचं वैशिष्ट्य. काही सांगितलं राम मंदिराचा प्रश्न त्या निवडणुकीचा जाहीरनामा काढला. निवडणुकीच्या प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये गेले 20 वर्ष राम मंदिराचा प्रश्न आहे. पण नाही ते राम मंदिर बांधत. पार्लमेंटमध्ये राजू शेट्टीच्या सभागृहामध्ये साक्षी महाराज नावाचा एक खासदार आहे. बगळे कपडे घालून येतो, गाडीवाला, आणि त्यांनी भाषण केलं की 2000 वर्षाच्या पूर्वी राम मंदिर जर झालं नाही तर मी संन्यास
झालं आता असं होऊन गेलं. आता निवडणुकीला वगैरे ते का तू संन्यास घेणार होता, मंदिराचा पत्ता नाही, पार्लमेंटमध्ये होता नाही, संन्यास घ्या, अर्ज कशाला नाही मंदिर केली उदी करता पडला. आणखी एक मंत्री त्यांचं नाव उमा होता, त्यांनी सांगितलं की गंगा साफ करायचं काम माझ्याकडे, जर 2018 गंगा साफ नाही झाली तर मी जलसमाधी घेऊन घेतली. घोषणा झालं 2018 निघून गेलं, गंगा काही साफ झाली नाही. माझी विनंती आहे की समाधी घेऊ नका पाहिजे. तर आधीच खराब झालेली गंगा तुम्ही त्याच्यात मुली वाढली तर आणखी खराब होईल. त्यापेक्षा ती गंगा किचकी राहू द्या, छोटं वर्गाचा स्पर्श गंगेला होऊ नका. आणि तिसऱ्या व्यवस्था नरेंद्र मोदी त्यांनी सांगितलं नोटाबंदी झाली तेव्हा सांगितलं 7 दिवस मी सगळे पुस्तकं, आणि काय पैशाचा विषय आला तेव्हा त्यांनी सांगितलं मला 100 दिवस द्या, मी सगळी काळा संपत्ती बाहेर करतो, नाही काढली तर मला 14मध्ये फाशी. तर कोणता संशय काळ घरचं काही काढलं नाही, 100 दिवस होऊन गेले आणि मला फाशी द्या म्हणून सांगून टाकेल. आता कुठं फाशी द्यायचं, त्याला काही फाशी द्यायच्या भानगडीत तुम्ही हे करायचं नाही. त्यांना जर शासन द्यायचं असेल तर मताच्या रूपानं उद्याच्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी मिळून आज या ठिकाणी विश्वास करण्याची जी उमेदवारी दिली आहे, पलीकडच्या मतदारसंघामध्ये राजू शेट्टीची जी उमेदवारी दिली आहे, या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताने विजय करण्याच्या संबंधीचं काम करून या सरकारला शासन दिलं नाही. त्याची खूप गरज आहे, मला आत्ताच कळलं, चांगली कळलं. मगाशी कुठच्या वक्त्यांना सांगितलं की या देशाच्या क्रिकेट संघटनेचा मी अध्यक्ष होतो, आणि जगाच्या क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष होतो. जगाच्या असताना मुंबईमध्ये पाकिस्तानचा पराभव भारताच्या टीमने केला, त्याचं बक्षीस सुद्धा मीच दिलं होतं. हा इतिहास आहे. आणि त्यावर व्याजचा आमच्या फार जवळ. जर जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष त्याच्या आवडची गोष्ट, त्याची आवडची गोष्ट व्याज, आणि ती व्याज या ठिकाणी राजू शेट्टीने खून म्हणून स्वीकारली माझी खात्री आहे की या ठिकाणी ती व्याज हातात घेऊन विशाल पाटील की 6 वर्षाच्या कानाकोपऱ्यामध्ये जागृती केली आणि या सगळ्यांच्या पाठिंब्याच्यामुळे हा पक्ष उभा राहिला. तो काही एकट्या दुःखाचा प्रश्न नाही, पण त्याची चिंता ह्यांना का करावी हे काय मला समजत. दुसरी चिंता त्यांना माझी की असं ह्यांच्या हातात घरातच काय झालं नाही, यांच्या घरात वाजलं. मी त्यांना सांगितलं की आम्ही सगळे एका कुटुंबात राहणार आहोत, आमच्या आईचे संस्कार आहेत, आमचं घर मोठं आहे, वेगवेगळे राहत असतो तरी एकमेकाच्या मदतीला आम्ही एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो. आणि त्यामुळे घर आणि घरातलं कुटुंब, कुटुंबाचे घटक याबद्दलची आस्था आपण सगळ्यांच्या अर्थ करण्यात आहे. मोदी साहेब, तुम्हाला काही त्याची चिंता कधी आली तर तुम्हाला धैर्यच नाही. घराचं घर त्यांच्या घरची मला माहिती नाही, पण मला हे फक्त माहिती आहे की ह्यांचं घर काही अडचण नाही. मी कधी शेत जातो पंतप्रधानांच्या मिटिंगला, त्या घरात मी दिसत नाही. आणि मग ज्याला घरच व्हायचे नाही, घर करायचं व्हायचे नाही, घर सांभाळायचं व्हायचे, ते दुसऱ्याच्या घरातून का तुम्ही कशाला आणि म्हणजे सगळ्या ठिकाण सोडा, त्याचा हा भाग सोडा. पण आज जाईल त्या ठिकाणी सांगतात की या देशाचं रक्षण करण्याची ताकद ही माझ्यामध्ये. चांगली गोष्ट. देशावर संकट आलं तर आम्ही राजकारण करत. मला आठवतं की जम्मू श्रीनगरला आपले जवान पडले होते.